नमस्कार रसिक मित्र, मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख. लोकशाही वर्तमानपत्राच्या या समूहाच्या लोक लाईव्ह विशेष महाचर्चेमध्ये आज ज्या एकल नाट्याने आपल्या जळगावकर रंगकर्मीला की जो खऱ्या अर्थानं सर्जनशील आहे, संवेदनशील आहे, असा रंगकर्मी हर्षल पाटील याला अख्ख्या महाराष्ट्रभर ओळख दिली, त्या नली या एकल नाट्याचा प्रयोग जळगावच्याच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जाणीवपूर्वक रचनात्मक काम करणाऱ्या पाणंद नावाच्या या संस्थेने आयोजित केलेला आहे. तर येत्या 8 जूनला सायंकाळी राजे छत्रपती संभाजी गृहामध्ये हा एकल नाट्याचा प्रयोग आयोजित केलेला आहे. तर या 100कडे वाटचाल करणाऱ्या प्रयोगाच्या संदर्भामध्ये सादर करते हर्षल पाटील. आपण या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि चर्चेमध्ये आपण सहभागी झालेला आहात. आपलं मनस्पूर्वक स्वागत आहे. आयोजकाची भूमिका मित्रांनो फार महत्त्वाची असते. तर पाणंद या संस्थेचे अध्यक्ष अमित तडवी की जे जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहेत, ते सुद्धा आपल्या समवेत आहेत. आणि प्राध्यापक सतीश पडेलवार की जे नूतन मराठा महाविद्यालयामध्ये समाजशास्त्राचे ज्येष्ठ असे प्राध्यापक आहेत आणि या पाणंद संस्थेचे मार्गदर्शक आहेत, उपाध्यक्ष सुद्धा आहेत. आणि या एकल नाट्याच्या निर्मितीमध्ये परिवर्तन संस्था म्हणजे मुळातच निर्मितीच परिवर्तन संस्थेची आहे. आणि त्या परिवर्तन संस्थेच्या उपाध्यक्षा आणि निर्मितीमध्ये वेशभूषेपासून प्रारंभापासून सगळ्याच जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या रंगकर्मी मंजुषा भिडे मॅडम ह्या देखील या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत. मॅडम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मी प्रारंभीच जातोय सादरकर्त्या रंगकर्मी हर्षल पाटील यांच्याकडे. हर्षल पाटील, आपलं मनापासून अभिनंदन आमच्या या लोकमाध्यम समूहाच्या वतीनं, अख्ख्या टीमच्या वतीनं. खरं तर अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची आणि विशेष उल्लेखाची बाब आहे की 100कडे आपण वाटचाल करताय. एकल नाट्य, मला सांगा, एकपात्री प्रयोग आणि एकल नाट्य. मराठीत एकपात्री प्रयोग हे ठीक आहे, पण एकल नाट्य का याला म्हटलं गेलं नलीला? आणि अख्ख्या महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राच्या परिसीमा ओलांडून हे नाटक हा प्रयोग सगळीकडे गाजलाय. आणि दिग्गज लोकांनी, समीक्षक असतील, नाट्यकर्मी असतील, साहित्यिक असतील, त्यांनी त्याचा गौरव केलेला. मुक्त कंठाने खऱ्या अर्थाने प्रशंसा या नलीची झालेली. काय आहे, काय हे अद्भुत आहे खऱ्या अर्थाने, काय सांगाल आपण? याची जी मूळ संहिता आहे, म्हणजे जे मूळ जे व्यक्तिचित्रण आहे, हे श्रीकांत देशमुख जे मराठीतील अतिशय महत्त्वाचे कवी आहेत, साहित्य अकादमी विनर कवी आहेत, त्यांच्या पडझड वाऱ्याच्या भिंती या व्यक्तिचित्रण संग्रहातील नलिनी देवरा नावाचं हे एक पात्र आहे. आणि याचं सुरुवातीला आम्ही परिवर्तनच्या तर्फे अभिवाचन महोत्सव घेत होतो आणि त्यात याचं अभिवाचन करावं असं ठरलं. आणि मग ती स्क्रिप्ट काढली, मॅडम, मी, त्यासोबत आम्ही सगळ्यांनी ती सुरुवात केली. शंभू पाटील यांनी त्याचं सुंदर असं नाट्य रूपांतरण केलं आणि त्याचं आम्ही काही प्रयोग केले. मग त्याचे प्रयोग केल्यानंतर म्हटलं, अरे खूप सुंदर आहे, मग याचं आपण नाटक करूयात. पण नाटक करत असतानाही माझा मित्र जो आहे योगेश पाटील, तो आता बँगलोरला असतो, तर त्याने तो म्हणलं की आपण याचं जास्त पात्र पण घेऊ शकतो, पण याच्याऐवजी आपण आता याचं एकल नाट्य करू. म्हटलं एकल का? तुम्ही जो प्रश्न विचारला की एकपात्री प्रयोग आणि एकल नाट्य प्रयोग. एकपात्री प्रयोगामध्ये एकाच ठिकाणी राहून आपण वेगवेगळ्या भूमिका सहज आवाजाच्या माध्यमातून साकार करू शकतो. पण हे न करता संपूर्ण नाट्यानुभव आपण सभागृहामध्ये द्यावा. आणि याचा तर आम्ही जे अनेक पात्र आहे, जवळपास 13 पात्र या एकल नाट्यामध्ये आहे, तर ही सगळीच्या सगळी 13 पात्र फक्त आवाजाच्या माध्यमातून नाही, तर कायिक असेल, वाचिक असेल, सगळ्या दृष्टिकोनातून त्या रंगमंचावर आपल्याला सादर करायच्या आहेत, मांडायच्या आहेत. तर या दृष्टीने आम्ही एकल हा शब्द वापरला. मला आठवतो, मी जेव्हा नांदेडला प्रयोग केला आणि त्या ठिकाणी दत्ता भगत, जे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष राहून चुकले, ते आले होते. त्यांनी प्रयोग बघितला आणि ते स्टेजवर आले. त्यांना चालता येत नव्हतं, की ते खूप थकलेले पण होते. तर ते आले आणि ते म्हणले की अरे, मला सगळ्यात भारी काय वाटलं की एकपात्री प्रयोग हा शब्द न वापरता ठरवून तुम्ही एकल हा शब्द वापरला. कारण हे खरंच एकल या दृष्टिकोनातून आहे, जो नाटकाचा परिपूर्ण अनुभव, आनंद तुम्हाला या एकल या शब्दामध्ये मिळतो. एकपात्रित तो मिळेलच असं मला वाटत नाही. म्हणून आमच्या दिग्दर्शकाने, शंभू सरांनी ठरवून याचं एकल नाट्य हा शब्द आपण दिलेला आहे. आणि याचे यासोबतच जळगावातून याची सुरुवात झाली.
पण महाराष्ट्रात तर अनेक शहरांमध्ये आपण याचे प्रयोग केले, पण यासोबत बडोद्याला प्रयोग केले, बऱ्हाणपूरला प्रयोग केले, गोव्याला प्रयोग केले, बँगलोरला प्रयोग केले, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा याचे प्रयोग झालेले आहेत आणि आणखी अनेक ठिकाणून मागणी आहेच. मंजुषा मॅडम सर्जनशील सृजनशील अशा रंगकर्मी, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा महत्त्वाच्या भूमिका त्यांनी अजरामर केलेल्या आहेत. अनेक पारितोषिकं त्यांच्या वाट्याला आलेली आहेत आणि निर्मिती प्रक्रियेमध्ये नलीच्या तुमचा महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहेच. म्हणजे संहिताकार शंभू पाटलांनी त्याचं रूपांतरण केलं, इथपासनं सगळ्या प्रवासाचा आपण साक्षीदार आहात. काय सांगाल या मेकिंग ऑफ नलीच्या निमित्तानं? सुरुवातीला अभिवाचनातून नली नाटक करायचं जेव्हा ठरलं तेव्हा यांचे दिग्दर्शक या नाटकाचे योगेश पाटील आणि हर्षल पाटील जे भूमिका करतायत ते एकांतवासात चालले गेलेले होते. जवळपास मला वाटतं महिनाभर एकांतवासात राहून त्यांनी सगळी प्रोसेस पूर्ण केली, कारण 13 भूमिका एका माणसाने करणं एवढं सोपं नव्हतं. त्याच्यासाठी खूप मोल्ड होणं गरजेचं असतं आणि दिग्दर्शक म्हणून योगेश पाटील सरांनी हर्षल पाटील सरांकडनं ते सगळं काढून घेतलं. मुळात ते उत्तम अभिनेते आहेतच, पण त्या नाटकाच्या दृष्टीने लागणारं मोल्डिंग जे होतं ते योगेश पाटील सरांनी त्यांच्याकडनं करून घेतलं. त्याच्यानंतर प्रॅक्टिस स्वरूपात सरांनी प्रत्येकाला बोलावलं आणि विचारलं की मग मला काय सुधारणा करायची याच्यात. प्रत्येकाचे अनुभव त्यांनी विचारात घेतले, त्याच्यात सुधारणा करत गेले आणि त्याच्यानंतर हे प्रयोगासाठी सिद्ध झालं नाटक. आणि त्याच्यानंतर मग सुरुवातीला काही प्रयोग जळगावात केले, महाराष्ट्रात केले. त्याच्यानंतर मग हळूहळू जसं हे नाटक लोकांपर्यंत पोचत गेलं, इतकं सुंदर नाटक एक माणूस सादर करतोय हे इतकं लोकांना भावलं की अरे, आणि काहीच नाही, नेपथ्य काही नाही, त्याला काहीच नाही. तुम्ही एका मोढ्यावर करू शकता, तुम्ही 3 मोढ्यांवर करू शकता, 4 मोढ्यावर करू शकता, छोट्या जागेत करू शकता, मोठ्या जागेत करू शकता. त्यामुळे प्रयोग सहज कुठेही शक्य होते. त्यामुळे इतकी मागणी येत गेली त्याला आणि हर्षल पाटील सर असल्यावरती आणि त्यांची भूमिका इतकी त्यांनी अजरामर केलेली आहे की प्रसिद्धीची फार गरज पडली नाही. पटापट पटापट लोकांनी ते वाचलं आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हे नाटक पोचलं. मला सांगा, 92वा प्रयोग 8 जूनला सादर होतोय. पाणंद आपली जी संस्था आहे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सजगपणे काम करणारी ही संस्था आहे. तर मुळात पाणंद म्हणजे काय आणि भूमिका काय, हा प्रयोग आयोजित करण्यामागची? मुळात मागच्या एक 7-8 वर्षापूर्वी नूतन मराठाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक स्वतःची अशी एक संघटना असावी, संस्था असावी, जेणेकरून काहीतरी उपक्रम घेता येईल म्हणून ही पाणंद नावाची संस्था उभी केली. पाणंद याचा अर्थ अर्थातच ग्रामीण भागामधल्या शेतीच्या संदर्भातला आहे की 2 शेतींच्या मधला जो रस्ता असतो, जिथनं पाणी पण वाहून जातं आणि तिथनं रस्ता पण म्हणून वापरला जातो आणि दुसऱ्या रस्त्याला तो अटॅच असतो, त्याला ती पाणंद ही एक संकल्पना वापरली जाते. आणि नूतन मराठा मुळातच ग्रामीण भागातील मुलाची अटॅच्ड आहे, ग्रामीण भागातल्या मुलाची संस्कृती तिथे आहे आणि ती संकल्पना घेऊन पाणंद हे नाव या संस्थेला दिलेलं आणि त्याच्या माध्यमातून ठरवलं की आम्हाला काही उपक्रम करायचे. प्रत्येक वेळेस आम्हाला निधी उभा करणं गरजेचं होतं आणि ते मग ठरवलं की मग आपल्याच नूतन मराठाच्याच विद्यार्थ्याचा एक प्रयोग करूया, जो की भारतभर गाजतो आहे. आणि जर आपल्याच विद्यार्थ्यांसाठी जर एखादा निधी उभा करायला मदत झाली तर खूप चांगलं होईल. म्हणून आम्ही नलीचं संकल्पना आणली आणि मग हर्षल पाटलांना तशी आम्ही विनंती केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही नली 8 तारखेला सादर करतो आहोत आणि तो संभाजी नाट्यगृहामध्ये संध्याकाळी आयोजित करतो आहोत. तर मुळातच त्याच्या माध्यमातून जो निधी उभा केला जाईल तो निधी नूतन मराठातील जी ग्रामीण मुलं आहेत, ज्यांना पैशाच्या अभावी शिक्षण घेता येत नाही किंवा काही साहित्य घेता येत नाही, अशा मुलांच्या मदतीसाठी नलीच्या माध्यमातून हा निधी उभा केला जातो आहे. आणि बऱ्यापैकी आम्हाला तर यश आलेलं आहे आणि आम्ही आता 8 तारखेची वाट बघतो आहोत. आणि सर्व रसिकांना पण विनंती आहे की 8 तारखेला तुम्ही सर्वजण संभाजी नाट्यगृहामध्ये या आणि नलीचा आस्वाद घ्या. नली खरंच तुम्हाला अगदी आत्ममुख होऊन किंवा एक स्वतःला एक काय म्हणतात त्याला विचार करण्याला जो एक नाटक आहे, खूप छान सादर करतायत. हर्षल पाटील सुद्धा नूतन मराठाचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामुळं अनेक माजी विद्यार्थी त्या कार्यक्रमाला येणार आहेत. भेटीगाठी पण होतील, एक चांगलं गेट टुगेदर त्या दिवशी होणार आहे. तर सर्वांनी त्या नाटकाला अवश्य या. सरांनी उल्लेख केला, हर्षल पाटील नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
संहिताकार जे आहेत शंभू पाटील प्रयोगशील परिवर्तनशील असे नाट्यकर्मी आणि परिवर्तन या संस्थेमुळे अख्ख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा उत्तम ओळख आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये नाविन्य आहे, सातत्यपण आहे, असे शंभू पाटील हे सुद्धा नूतन मराठाचे माजी विद्यार्थी आहेत आणि नूतन मराठा म्हणजे मायबाप महाविद्यालय असं संबोधलं जातं, असा त्याचा लौकिक देखील आहे. अमित तडवी सर, आपण अध्यक्ष आहात पाणंद संस्थेचे, तर कोण कोण सहकार्य करते या सगळ्यात तुमचं? कारण टीम असल्याशिवाय हे सगळं उभं राहत नाही, आयोजन फार महत्त्वाचं असतं. काय सांगाल? आम्ही कॉलेज पिरियडमध्ये असताना आम्ही एक ठरवलं, म्हणजे गरजवंतपर्यंत कसं पोचायचं. म्हणजे एक उदाहरण सांगतो मी. एक आमच्या मित्राचा वाढदिवस होता, त्या निमित्ताने आम्ही थंडीचे हिवाळ्याचे दिवस होते, तर त्या दिवशी आम्ही सकाळी 4 वाजता उठून बस स्थानक, रेल्वे स्टेशन, तिथं जे गरजवंत लोक होते त्यांना आम्ही कंबल दिले आणि ते प्रत्यक्ष उदाहरणसुद्धा आम्ही बघितलं की जे गरजवंत असतात त्यांना जे वस्तू मिळाल्यावर जो आनंद, त्यांच्यावर जो समाधान मिळतो त्यांच्याकडे पाहून, ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला. आणि त्या उद्देशाने आम्ही की आपल्यालाही समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्या उद्देशाने आम्ही पाडलवार सरांच्या मार्गदर्शनाखाली पाणंद फाउंडेशन ही स्थापन केली. आणि असंच छोटे मोठे ज्या विद्यार्थी म्हणजे आमचे जे मित्र आहेत त्यांचे जे वाढदिवस असतात त्याच्यातून वायफळ खर्च न करतात वाढदिवसातून एक निधी निर्माण करून छोटं मोठं सोशल ॲक्टिव्हिटी करावी. पण आज काय असतं ना, आपल्याला जी सोशल वर्क करताना आपल्याला पैशांची गरज खूप असते सर, कोणत्याही सिच्युएशनमध्ये. त्याच्यामुळे हर्षल पाटील सर आमच्या जे पाणंदचे आहेत जुळलेले, त्यांनीच आम्हाला सुचवलं पडलवार सरांनी की आपण अशा पद्धतीने निधी उभारू शकतो आणि अशी काहीतरी आपण समाजसेवा करू शकतो की ती चालू राहणार आहे, ती थांबणार नाही आहे आणि आम्हाला आता थांबायचं नाही आहे, चालत राहायचं आहे. त्या उद्देशाने आम्ही सर नलीचं नाट्यप्रयोग हे चालू करत आहे सर. अत्यंत खऱ्या अर्थानं उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवणं आणि त्या उद्देशानं यांची वाटचाल आहे. तुमच्या सगळ्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. मी पुन्हा मॅडमकडे येतो. मॅडम, मला सांगा की मगाशी मी सुरुवातीला उल्लेख केला की नलीच्या संदर्भामध्ये अनेक दिग्गज अनुभवी लोक व्यक्त झालेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. अगदी म्हणजे टी व्हीचे चॅनल्स असतील किंवा वर्तमानपत्र असतील, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट माध्यमाने उत्तम दखल अख्ख्या महाराष्ट्रावर घेतलेली दिसून येते. तर वानगी दाखल काही नावं आपल्याला सांगता येतील आणि त्यांनी केलेले स्टेटमेंट्स. मुंबईला आता प्रयोग झाला तेव्हा फुलवा खामकर, स्मिता तांबे हे सगळे यांच्यासारखे दिग्गज तिथे होते आणि त्यांचे स्टेटमेंट मला वाटतं हर्षल तू सांगावं, इतके सुंदर बोललेले आहेत त्या नाटकाबद्दल. नाही, गोष्ट अशी आहे की खूप छान प्रतिसाद. एकतर आपण जळगावसारख्या शहरामध्ये आपण काम करतोय आणि इथून जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग होत गेले आणि प्रयोग झाल्यानंतर जे काही समाधान मिळालं, खूप चांगली लोक माझा सगळे प्रयोग बघायला आलेले आहेत. अनेक ठिकाणचे आहेत. म्हणजे मी आता तर दत्ता भगतांचं नाव घेतलं, यासोबत भालचंद्र नेमाडे सरांनी प्रयोग बघितला आहे, जयंत पवारांनी प्रयोग बघितला आहे, दीपक करंजीकर असतील, आशुष घोरपडे असेल, श्रीनिवास नार्वेकर असतील, यासोबत जर विचार दासू वैद्य, अभिराम भडकमकर, त्यानंतर आत्ता नुकता जेव्हा प्रशांत दळवी येऊन गेले, अभय जोशी, त्यानंतर युवराज मोहिते आणि यांच्यासोबतच आत्ता मी जेव्हा 1 मेला प्रयोग केला तो फुलवा खामकरांनी एक मुंबईमध्ये माहीमला एक नवीन थिएटर सुरू केलं. म्हणजे त्यांच्याच डान्स स्टुडिओमध्ये एक नवीन थिएटर त्यांनी चालू केलं की जे चांगलं क्रिएटिव्ह प्रायोगिक असं वेगळे लोक करत आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं थिएटरची निर्मिती केली. तर त्या थिएटरची सुरुवातच ते म्हणले की मला नलीने करायचं आहे आणि ते नलीने त्याचं ओपनिंग ठेवायचं होतं. तो प्रयोग, त्या प्रयोगाला राही अनिल बर्वे होते, आदिनाथ कोठारे होते, अशी सगळी अनेक माणसं आली. आपला प्रयोग पाहायला इतकी दिग्गज माणसं येत आहेत, तास 2-2 तास ते देत आहेत, वेळ देत आहेत आणि याचा एक वेगळा आनंद आहे ना. शेवटी कलावंताला काय हवं आहे, आपण जे काही सादर करतो जर ते चांगल्या पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचलं तर एक चांगली दाद मिळाली तर दुसरं काय हवं आहे. आणि मला अनुभव आला की मी वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात प्रयोग केले. म्हणजे लातूरला अतुल देऊळगावकरांनी प्रयोग घेतला होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला मिठी मारली की अरे इतकं सहज चांगलं, साधी सोपी गोष्ट सहज पद्धतीने सांगणं हीच मला वाटतं एक मोठी गोष्ट आहे. आणि अशा अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या. काल परवाच राज चिंचरकरने प्रहारसाठी त्यांनी याचं लिहिलं आहे, लेखन केलं आहे आणि खूप लोकांच्या प्रतिक्रिया मला येत गेल्या आणि आजही त्या मनात आहेत, सोशल मीडियावर पण उपलब्ध आहेतच. ग्रामीण बाजारची अव्यक्त प्रेमकथा म्हणून नलीचा गौरव होतो आणि नेमकं स्टोरी लाईन काय आहे, काय हे नाट्य बघितलं पाहिजे,
परत मी हर्षलकडे जातो. हर्षल, सांगा जरा की काय स्टोरी लाईन आहे, थोडक्यात आपण सांगा. ही गोष्ट जी आहे ती ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या एका मुलाची गोष्ट आहे. आणि पण फक्त ही नुसती प्रेमकथाच नाही, तर याच्यासोबतच ग्रामीण भागातलं कृषी जनसंस्कृती असेल, ग्रामीण भागातली जातीय व्यवस्था असेल, यासोबतच शिक्षण व्यवस्था आहे, मुलींचं शिक्षणापासून दूर जाणं असेल आणि मुलांचं शिक्षण मिळवणं असेल, अशा अनेक गोष्टी. आणि कितीही दूर गेलं तरी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपलं एक गाव असतं. तुम्ही आता सध्या नांदेडहून जळगावला आलात तरी तुम्हाला तुमचं गाव आठवतंच, मॅडमलाही अकोला आठवत असेलच. म्हणजे काय की कुठेही गेलो तरी आपलं गाव आपल्या मनामध्ये असतंच. मग त्या असण्याची गोष्ट काय, तर ती गोष्ट म्हणजे नली आहे. मग नुसतं गावच नाही तर त्या गावातली एखादी मुलगी पण असते जी आपल्या सोबत असते. बरं, प्रत्येक वेळेस म्हणजे आपण सगळेजण कॉलेजला जातो, विद्यालयात जातो आणि प्रत्येक मुलाच्या मनात एक मुलगी असते, प्रत्येक मुलीच्या मनातही एक मुलगा असतो. ते एकमेकांशी भेटतातच असं नाही, पण या भेटण्याची आणि न भेटण्याची गोष्ट काय, तर ते नली आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे मला आज आवर्जून मला उल्लेख करावा असं वाटतो तो म्हणजे माझा मित्र मंगेश कुलकर्णी, की याचं पार्श्वसंगीत त्याने केलेलं आहे. हुरील सिंग राजपूत यांनी याची प्रकाश योजना केलेली आहे. राहुल निंबाळकर असेल, अक्षय नेहे आहे, अभिजित पाटील, सुनील बारी, ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने याच्यात खूप सहकार्य केलं आहे. या संपूर्ण प्रोसेसमध्ये नारायण बाविस्कर यांचं पण मला या ठिकाणी आठवण होते. आणि या नाटकाचं एक महत्त्वाचं यश काय, तर या नाटकात एक सुंदर वाक्य आहे, ती हसली की तिच्या रिबिणीसुद्धा हसायच्या. म्हणजे ही जी ओळ आहे ही ओळ ऐकून विजय जैन यांनी अतिशय छान सुलेखन केलं. म्हणजे नली हे नाव आणि त्याला 2 रिबिणी हे करण्यामध्ये विजय जैनांचा एक छान वाटा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक भागात कुठे गेलो, अरे यार इतकं सुंदर टायटल कसं काय केलं ना, तर ते विजय जैनांनी केलं आहे. त्यामुळे मी त्यांचंही ऋण या प्रसंगी व्यक्त करीन. या सगळ्या माणसांच्या पाठीशी असण्यामुळे, सोबत असण्यामुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकलो. नाव जरी एकल असलं तरी हे सगळे बहुसंख्य माणसं सोबत होती, पाठीशी होती, त्यामुळे एवढे प्रयोग शक्य आहे. भरघोस उदंड असा प्रतिसाद या एकल नाट्याला अख्ख्या महाराष्ट्रभर आणि बाहेर सुद्धा मिळतोय. तरुणांचा उल्लेख झाला, आपण प्राध्यापक आहात, तरुणाईशी अतिशय जवळचा संबंध आहे, तर तरुण प्रेक्षकांनी सुद्धा इकडे यावं आणि नली बघावं याच्यासाठी तुम्ही काय सांगाल सर, कसं अपील करा? मी कॉलेजमध्ये वावरतो, तरुणांमध्येच वावरतो. अगदी 18 वर्षापासून ते 25 वर्षाच्या तरुणांमध्ये नेहमी वावरत असतो. तर नली ही ग्रामीण भागातली नितांत नितळ अशी प्रेम कहाणी आहे. कदाचित ती तुमची पण असेल, कदाचित तुमची अशी एक अव्यक्त प्रेम कहाणी तुमच्यातल्याच एखाद्याची असेल. ती खरंच तुम्हाला ती त्यावेळेस स्ट्राईक होईल की अरे यार हे तर आपल्याच आयुष्यात घडलेलं आहे. म्हणून कृपया नक्की या संभाजी नाट्यगृहात 8 तारखेला आणि संध्याकाळी आम्ही तुमची सर्वांची वाट बघतोय. इतकी नितळ प्रेम कहाणी कदाचित तुमची आणि तुमच्या आयुष्यातली अव्यक्त झालेली असणार आहे. कृपया नक्की या. परिवर्तन आणि एक निर्मिती प्रमुख म्हणून सुद्धा, उपाध्यक्ष म्हणून सुद्धा तुम्ही पण महिलांना काय अपील करा? वरवर पाहता ही आपल्याला एक प्रेम कहाणी वाटते, पण यात एक मुलींचं दुःख काय आहे, ते शिक्षणापासून कशा दूर जातात, खेड्यापाड्यातल्या मुली, गावगाड्यातल्या मुली यांना कसं पर्पजली शिक्षणापासून दूर ठेवलं जातं, कसं संसारात अडकवलं जातं, त्यांची कशी वाट लागते, हे सुद्धा या नाटकाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने मांडलं गेलेलं आहे. आणि पुरुष प्रधान संस्कृती कशी आहे आणि हे सुद्धा वास्तव आपल्याला या नाटकातून दिसतं. म्हणून मुलींनी खरं तर हे नाटक अगदी जरूर पहा आणि त्याच्यातून आपल्याला काय बोध घेता येईल की नाही मला नली व्हायचं नाही आहे, हे मुलींनी नक्की ठरवायचं आहे मनात हे नाटक पाहून, असं मला वाटतं. आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करते की 8 तारखेला संध्याकाळी हे नाटक पाहायला मुलींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. मित्रांनो, खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे ही विशेष चर्चा शेवटाकडे आपण नेतो आहोत. काय सांगाल आपण आणि कसं अपील कराल अध्यक्ष म्हणून आणि मुख्य आयोजक म्हणून आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला? आम्ही तर एक पानन फाउंडेशन मार्फत एक चॅरिटी शो घेतलेला आहे की त्यामार्फत आपण समाजसेवा करायची. ते तर झालं, पण नली जो शो आहे, हर्षल सरांनी मगाशी सांगितलं की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर आधारित आहेत. तर आपण सर्वांनी ग्रामीण भागातील आपण जनरली टी व्हीवर पाहिलेलं आहे, पण हे जे आहेत म्हणजे एक प्रतिकृती नाट्य स्वरूपात रेखाटलेलं आहे हर्षल सरांनी.
तर प्रत्यक्षात आपण पाहावा व त्याचा आस्वाद आनंद घ्यावा असं मी अपील करतो सर्वांना. सर्वांनी नाटकाला 8 जूनला रात्री 8 वाजता प्रोग्राम आहे, सर्वांनी यावं मी असं अपील करतो. 100कडे वाटचाल करणाऱ्या या एकल नाट्यासाठी आणि येत्या 8 जूनच्या प्रयोगासाठी आमच्या संपूर्ण लोकशाही माध्यम समूहाच्या वतीनं आणि लोक टी व्ही लाईव्हच्या वतीनं मनापासून आपल्याला शुभेच्छा आहे. उत्तरोत्तर 100च काय शतकोत्तरसुद्धा याची वाटचाल व्हावी अशी आमची मनस्वी इच्छा आहे. त्यासाठी सदिच्छा. मॅडम, आपल्यालाही आपण व्यक्त झालात, सहभागी झालात आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला आभार. पडवळ सर आपलंही आणि तडवीजी आपलंही मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.